खरं म्हणजे वर बसल्यानंतर किंवा आता इथं उभा राहिल्यानंतर सुद्धा आपण जर मला विचारलं की तुम्हाला वरनं काय दिसतंय, तर मी नक्कीच सांगू शकतो की मला विजयाची सभा इथून दिसते हे लक्षात ठेवा. हे आज रहमतपूर सारख्या आपल्या तसं बघितलं तर इतर शहरांपेक्षा सातारा वगैरे ह्याच्यापेक्षा आपलं शहर छोटं आहे, पण एवढी मोठी सभा या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी होतीये. आणि निलेश माने असतील, त्यांचे सहकारी असतील, काही असतील, सगळ्यांच्या ताकदीचं एक प्रतीक आपल्या समोर बसलेल्या सगळ्यांच्या मध्ये दिसते ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एक बदलाचं वारं मला वाटतं रहमतपूरमध्ये आता व्हायला लागलंय. आणि हा बदल येत्या 2 तारखेला झाल्याशिवाय राहणार नाही याची नक्कीच आम्हाला सुद्धा आज खात्री इथं आल्यानंतर पटली आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना अगदी मनापासून विनंती करतो की नवीन नेतृत्व आज मनोजदादांचं आपल्या तालुक्याला मिळालं. आज मनोजदादा आमदार म्हणून काम करतात. आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब मिळाले. आज ते अतिशय नियोजनबद्ध आणि दमदार पद्धतीनं ते सुद्धा राज्यामध्ये काम करतात. आणि मग आपण आता सगळीकडेच हे खांदेपालट होतंय, तर आपण रहमतपूर वासियांनी थांबणं मला वाटतंय रहमतपूर शहराच्या दृष्टीने योग्य नाही. आता नगरपालिकेमध्ये सुद्धा जबाबदारी आपण दुसऱ्याकडे दिली पाहिजे आणि नवीन कोणाला तरी इथं काहीतरी करण्याची संधी दिली पाहिजे असं माझं नक्कीच मत आहे. आणि म्हणून आज निलेश मानेंच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वांनी आज त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहून येणारी निवडणूक जी आहे ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आपली नगरपालिका कशी घडवल ह्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे. आणि मला वाटतंय रहमतपूर वासियांनी आपलं मत जे आहे हे पक्क केलेलं आहे. आणि 100% 3 तारखेचा गुलाल हा भाजपच्याच कार्यकर्त्यांवर असणार ही वस्तुस्थिती नक्कीच इथं उभा राहिल्यानंतर दिसून येते.